राजा चिमण्या सम्राट आपल्या दावणीला 2 दिवस आलते आटपाडीच्या मैदानासाठी. पण ज्या वेळेला माझा स्वतःचा बैल पळेल त्यावेळेला मी छोट्यातल्या छोट्याला पण देणार, काय गटालाच मार खाईल, दुसरं काय होणार आहे. तर आता ह्या क्षेत्रात तुम्ही बघताय सगळी म्हणजे गटून खेळतात, गटाला तर गटून खेळतात. ही मला अर्जुनचा करार झाल्यानंतर समजलं. तिकडं डोपिंग असू शकतं हे ते मला नाही. त्या बैलांना खवा असतोय, बदाम असतोय, त्यांचा खुराकच खूप आहे. शेंगदाणे 17-18 प्रकारचे ते सगळं मिक्स करून घालतात. आपण नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, एक बैलगाडी शर्यतीत अनेक पुरुष लोक बघितले आणि हिंद केसरी गुलालापर्यंत गेली, परंतु एक महिला आणि जिद्दीच्या जोरावर हिंद केसरी गुलालापर्यंत गेल्या आणि अनेक महिलांना दाखवून दिले त्यांनी की बाबा महिला ह्या बैलगाडी क्षेत्रात, म्हणजे फक्त बैलगाडी क्षेत्रात महिला खूप कमी आहेत आणि त्यांनी दाखवून दिले की बैलगाडी क्षेत्रात ही महिला काम करू शकतात. अशा उर्मिलाताई गायकवाड. नमस्कार मॅडम. नमस्ते. काय इथपर्यंतचा प्रवास काय सांगता? ऍक्च्युली मी ह्या क्षेत्रात आले आमच्या बंधूंच्यामुळेच, सुभाष पवार यांच्यामुळेच. मग गड्यांना पण आपली आवड होती त्यामुळे ते म्हणले ताई आपण पण बघूया घेऊन, आणि माझा नाद गड्यांच्या जीवावरच आहे त्यामुळे आले ह्या क्षेत्रात, सक्सेसफुल झाले. म्हणजे जी कामगार आहेत त्यांच्या म्हणजे तुमची इथं किती शेती किती आहे, कसं काय? 15 एकर आपली शेती आहे. एकाच इथं जिथं आपलं फार्म हाऊस आहे तिथं 5 गडी आहेत, मुरा म्हैशींचा तबेला आहे आणि मग बैल आहेत. मुरा म्हैशीचा तबेलाच विषय कसा, म्हणजे तो पण डोक्यात ती पण ऍक्च्युली 2016 पासून आपण म्हणजे आता शेती आहे, गडी आहेत म्हणल्यावर मग म्हणलं चला मुरा म्हैशींचा तबेला करून बघूया. मग आणल्या, पहिल्यांदा मुरा म्हैशी आणल्या तेव्हा काय एवढं आम्हाला त्यातली एवढं काही जाणकारी नव्हती त्यामुळे ते सक्सेसफुल झालं. त्यानंतर दुसरा लॉट आणला, ते चांगला निघाला ना. आता आहेत दावणीला 40-45 म्हैशी आहेत त्या. 40-45. हो. आणि दुधाचं कसं, दूध दिलं जातं का आपलं? कसं नाही, डायरेक्ट विराजला जातं, दूध संघाला येऊन घेऊन जातात. आम्ही प्रॉपर असतोय, आपला बिझनेस सगळा कर्नाटक मध्ये शिवमोगा हे जिल्ह्याचं ठिकाण आहे, तिथं आपला बिझनेस आहे ज्वेलरीचा, गोल्ड ज्वेलरीचा. आणि मग मी सीसीटीव्ही द्वारे बघते, येऊन जाऊन असते. 2 महिन्याला येते गावी आले की महिना 1.5 महिना राहते, कधी 8-15 दिवस. आता ही मैदानं चालू झालेत, मग मोठ्या मोठ्या मैदानाला आयोजक बोलवतात, 1-2 दिवसासाठी येते, परत जाते माघारी. मला सांगा मॅडम, बैलगाडी क्षेत्रात सर्वसामान्य गाडा मालकीन ते हिंद केसरी गाडा, म्हणजे हिंद केसरी मैदानाचा गुलाल इथपर्यंतचा प्रवास कसा होता? म्हणजे आणि सुरुवात अशी झाली की तुम्ही गरुडापासून सुरुवात केली, बरोबर? नाही, आपल्या वादळ पासून सुरुवात झाली. वादळ नंतर रुबाब आपण एक खरेदी केला, पण आम्हाला लवकर गटच घावला नाही सुरुवातीला. तर आता ह्या क्षेत्रात तुम्ही बघताय सगळी म्हणजे गटून खेळतात, गटाला तर गटून खेळतात. ही मला अर्जुनचा करार झाल्यानंतर समजलं. म्हणजे मी म्हणत नाही की मी खेळत नाही, मी पण आता खेळते अर्जुनचा जसा करार झालाय असा. पण सुरुवातीला आम्हाला ह्या क्षेत्रात नवीन आल्यावर कळायचंच नाही, आमची गाडी नुसती टाकाटाकत मार खायची. तुम्ही टॉपच्या बैला धावत असाल गाडी, जिथं कोण झोपायची नाही तिथं आम्ही झोपायचो. आम्ही कधीच म्हणजे माहितच नव्हतं की मोठी गाड्या मला कशा करतात. तरी वाटायचं आपल्याच गटात 2, 3, 4च गाड्या का, सगळं गट का नाहीत. पण अर्जुनचा करार झाल्यानंतर कळालं की जी टॉपची गाड्या मालक आहेत ती गटून गटाला खेळतात, सीमित काय असेल ते. म्हणजे बघा मित्रांनो, एकदम उघडपणे असं म्हणजे अनेक लोक लपून छपून ताईंनी सांगितलं की बाबा मोठी लोक गटून खेळते ती. त्याचं कारण हे आहे की गटाला जर वाचवली गाडी, म्हणजे हो का 2 टॉपची बैल असली तर जर समजा टॉपला गटात कोण ना कोण तर मार खाणार, दोन्ही तर सामान येऊ शकत नाही त्या, बरोबर. दोन्हीपैकी एक बाद होणार. त्यापेक्षा सेमीला बाद झालं तर पुढे सेमीत मला नशेमन लागलं तर विषय. पण अनेक लोकांना सेमीत सुद्धा म्हणजे सेमीत जर लागली गाडी, समजा दोन्ही गाड्या सेमीत लागल्या तर त्यातली गाडी मार खाती होतं की. आपल्याला पण, आपण पण बरेच वेळेला टॉपच्या सीमित खेळलेलो आहे, आपल्याला बी वाटतं की. पण त्यावेळेला आपल्या बैलाचं पळ कसं असेल तसं. पण गटाला घरी यायचं म्हणल्यावर अपमानास्पद वाटतंय मोठ्या लोकांना, म्हणजे मोठी बैल एवढं. त्यामुळे ते गटून खेळतात. आता नियम कडक निघालेत संघटनेचे, एक बैल पळवायचा ना, एकदाच पळवायचा, 3च फेऱ्या पळायला पाहिजे. त्यामुळं ऍक्च्युली शिस्त लागल्या मैदानाला सांगायचं म्हणलं. म्हणजे आता तुम्ही अर्जुनचं पण म्हणजे मोठ्या गाडा मालकीन म्हणून पण तुम्ही राहिला आणि छोट्या गाडा मालकीन म्हणून ते छोटा असताना काय प्रॉब्लेम येत होता आणि मोठा आल्यानंतर काय प्रॉब्लेम येत?
छोटा असताना तर आपल्याला कोण पैरच देत नाही, मुळात किती पण तुम्ही पैसे खर्च करा फसवतात म्हणजे फसवतातच. आणि मोठे झाल्यावर मग पैऱ्यासाठी ती पण प्रॉब्लेम आहे. बारकेतल्या बारकेला तिचा पळ नाही, त्याला पण वाटतंय अर्जुन संग पळावं, पण आता नाही ना तसं होऊ शकत. अर्जुनच्या मापाचा जर पळाचा जर बैल असला तर 100% म्हणजे विलास पवार पैर देतील. मी काही अर्जुनचं नियोजन करत नाही, पण जिथं टॉपच्या बैला संग मला पळायचंय तेवढं मी विलास भाऊंना सांगते. काही लोक मला असेच म्हणतात की तुम्ही म्हणताय पैरा करत नाही, मग बाईट मध्ये सांगतात ताईनी पैरा केला, ताईनी पैरा केला. पण असं असतं की जिथं विलास भाऊंची ओळख नाही तिथं मग मी विलास भाऊंना म्हणलं आपण ह्या बैला संग पळायचं का, तर विलास भाऊ सांगतात बघा विचारून. ते 1-2 पैरा मी करते, पण बाकीचं पैरा मी काही करत नाही. आता लोकांना वाटतंय की नाही ताईनं छोट्यातल्या छोट्याला बी बैल द्यावा, पण ज्या वेळेला माझा स्वतःचा बैल पळेल त्यावेळेला मी छोट्यातल्या छोट्याला पण देणार, काय गटालाच मार खाईल, दुसरं काय होणार आहे. म्हणजे खेळ आहे मित्रांनो, त्यांचं म्हणणं आहे खेळ आहे आणि खेळात हार जीत असते. आज हारलं तरी उद्या आपण जिंकू शकतो. एखाद्या वेळेस कसं होतं, जर माझं काय म्हणणं नाही की बाबा सर्वसामान्य म्हणजे छोट्यातल्या छोट्या म्हणजे कसं ज्याला बैल पळतोय किंवा छोटा गाडा मालक असू द्या, ज्याचा बैल पळतोय त्याला दिलंच पाहिजे, विचार करायला पाहिजे. म्हणजे एकामुळे दुसऱ्याचं नुकसान नकोय ना, का तर एकाला स्पीड खूप एकाला कमी, ती जुळणारच नाही ना गाडी. त्यामुळे मग लोकांनी मागताना पण विचार करून बैल मागावा. आपला बैल पळा पाहिजे, कुठेतरी गुलाल तरी झाला पाहिजे. बरं आता मला सांगा, गरुडा तुमच्या जाऊन पहिली कुठली बैल? वादळ आणि रुबाब. वादळात आम्ही विकलं पळत नाही म्हणून, आणि रुबाब सध्या आहे. रुबाबला काही मी विकत नाही, ती माझ्या दावणीचा रुबाबच आहे, देखणं आहे, जातीवंत आहे, त्यामुळे त्याला काही नाही. आता थोडक्यात आम्ही त्याला मैदानात काढतच नाही. गरुडा काय केलाय? गरुडा आत्ता म्हणजे 14 महिन्याचा आहे. 2 मैदान आम्ही, एक मैदानात गटपात झालो, एक मैदान टाकाटाकीत राहिलोय. गरुडाकडे अपेक्षा आहेत माझ्या. आणि आता नवीन खरेदी आपले माझे बंधू बापूशेठ आंबेकर त्यांच्या बरोबर एक जीवा म्हणून पार्टनरशिप मध्ये खरेदी केलंय. त्या जीवानं आटपाडीत 3 नंबर केला, पण आमचं बॅड लक असं की जीवानं खूप लवकर दातच लावला. लगेच दात लावला? 4-5 मैदान आम्ही ताणल्यावर केले आणि दातच लावला, असं झालं. म्हणजे आदतला तुम्हाला जास्त खेळायला गावलं, आता ओपनला खेळायला लागणार. आता दुसऱ्याच एक मैदान आम्ही केलं निवरीचं, तिथं खूप छान पळाला, गट काढला, पण सेमीला कड आल्यामुळं कडच्या बैलांना दाबल्यामुळं नाही त्याला नीट पळता आलं, त्यामुळे सेमीला मार खाल्ला. बरं, आता मला सांगा मॅडम, अर्जुन आल्यापासून म्हणजे आता अर्जुनचा करार कसा झाला, महत्वाची गोष्ट. अनेक लोकांना प्रश्न म्हणजे अर्जुनचा करार म्हणजे ऍक्च्युली मी एक टॉपच्या खरेदीच्या शोधात आहेच अजून पण. मग असं जगताप शेटना मी बोललेली घ्यायचंय. मग जगताप शेटचं आणि विलास भाऊंचं त्यावेळेला मला वाटतं चिक्की आणि अर्जुन 1-2 मैदानं पळालेलीच होती. त्यावेळेला बोलत जगताप शेटच म्हणले असं असं देताय का त्यांना बैल? विलास भाऊ म्हणले नाही, मी काही अर्जुन विकणार नाही. ते म्हणले करार पाहिजे तर आपण करू. मग झालं करार, तर आमचा लय खिळीमिळीत झालता. करार झाल्यानंतर मग कळालं बापरे हे क्षेत्र कसं आहे काय, म्हणजे आपल्या दावणीला पळणारी वस्तू असली कीच किंमत आहे आपल्याला, नाही तर कोण विचारत नाही. असं कधी वाटतं का की आता आपण किती पण म्हणजे या बैलगाडी क्षेत्रात माणूस किती पण मोठा असू द्या, करोडो रुपये असू त्याकडे, पण त्याला बैलगाडी क्षेत्रात त्याचा बैल पळला तरच किंमत. 100% हे खरं आहे. तुमच्या दावणीला पळणारी वस्तू असली तरच तुम्हाला किंमत आहे, नाही तर नाही, कोण विचारत पण नाही. म्हणजे अनेक अनुभव आला असतील तुम्हाला या गोष्टी? भरपूर अनुभव आलेत. आणि मला तर असं वाटतंय माझ्यासारख्या महिलेला म्हणजे पार्टनरशिप मध्ये व्यवहार जेवढा होईल तेवढा चांगला वाटतंय. लय म्हणजे हेडेक होत नाही. आता जीवाच आपल्या बघा सगळं बापू दादा बघतात, सगळं बघतात. आता मी हित आहे म्हणून 2 महिने झाला आपल्या दावणीला जीव आहे, अजून 2 महिन्यां परत वडकीला पाठवायचा. पैर बिर सगळं बापू दादा करतात, तेच करतात सगळं. म्हणजे आपल्याला म्हणजे तुम्हाला कुठला बैल म्हणजे अजून तुम्हाला आता एवढा अनुभव नाही त्यामुळे सुरुवातीला किती स्पीडचा घालायचा एवढा अनुभव नाही, त्यामुळं हळूहळू शिकत जाईल. महत्वाची गोष्ट नाही ह्याच्यात नावासाठी अनेक लोक या बैलगाडी क्षेत्रात नावासाठी येतात. आणि आतापर्यंत तुम्ही काय अनुभवलं या बैलगाडी क्षेत्रात, म्हणजे की जर नाव असेल किंवा जर तुमचा बैल पळत असेल तर तुम्हाला म्हणजे फरक काय जाणवला तुम्हाला? फरक हीच सांगते, तुमच्याकडे जर पळणारी वस्तू असेल तरच ह्या क्षेत्रात तुम्हाला किंमत आहे, मान सन्मान आहे. तुमच्याकडे पळणारी वस्तू नसेल, किती पण पैसा असू द्या, काही सुद्धा त्याला किंमत नाहीये. म्हणजे बघा आता मॅडम, तुमच्याकडे आता तुमची बैल होती किंवा नियोजन तुम्ही करतो सगळं, असं कधी पैसे असल्यानंतर लोक म्हणजे 10 द्या, 15 द्या, 20 द्या, 25 द्या, म्हणजे कुठं हा थर म्हणजे ह्याचा जे वायदीचा जे थर आहे तो पैशा माणसाकडे बघून ठरवला जातो का कसं?
असू शकतंय माणसाकडे बघून, पण का तर माझ्याकडे खूप मोठ्या मोठ्या वायद्या गेलीत. मी मोठ्या मोठ्या वायद्या दिलेत. रुबाबला जरी घातली तर बैल मी 20 आणि 25 आणि 30,000 रुपये वायदे देऊन घातलीत. म्हणजे रुबाबला माझ्या अजून गट कुठं पास नव्हता आणि त्या बैलानं पण वायदे देऊन पण कुठं गट पास केला नव्हता. मी 30,000 वायदे दिल्या पण त्यांनी साधा गट पण मला काढून दिला. ज्या बैलाला ऑलरेडी गट पास होत नाही त्याला तुम्ही 30,000 वायदे दिले? नाही, त्यांचा बैल मला वाटतं सेमीला टाकाटाकीत राहत असेल, पण मला असं वाटायचं की ती वडून गाडी लावल म्हणून मी जास्त वायदे दिले. पण त्यांनी रुबाब संघ गट पण मला काढून दिले नाहीत. म्हणजे रुबाब कमी पडायचा का नक्की काय होत? नाही, आमचा रुबाब कधीच कुठल्या बैलाला कमी पडायला नाही. मी किती पण मागचे व्हिडिओ काढून बघा, पण नाही कधी कमी पडायलाच नाही. त्या म्हणजे तुम्हाला गुलाल गुलाल कधी भेटला आणि पहिला गुलाल त्याबद्दल काय सांगतात? अर्जुनचा करार झाला. अर्जुनच्या करारानंतर लगेच बरडचं मैदान झालं. मला वाटतं 2 दिवसातच झालं. तिथंच म्हणजे तिथं कारणास्तव काय कारणास्तव फायनल झाला नाही. गाडी आपली फायनलला राहिली होती. आप्पा ड्रायव्हर मला म्हणले ताई मी तुम्हाला एकच नंबर करून देणार, पण तिथं फायनल झाला नाही. नंतर 7-12चं मैदान झालं खटावचं, तिथं आम्ही 1 नंबर केला. बरं आता मला सांगा, तुम्ही ज्या दिवशी अर्जुनचा करार केला त्या दिवशी मला वाटते ज्या दिवशी मैदानात केला करार बरोबर, त्या दिवशी मला वाटते गाडी सीमेला मार खाल्ला. हो, तो क्षण काय होता? तो क्षण महत्वाचा गोष्ट आहे, कारण कसं होतं खरं परीक्षा होती बरोबर. आणि गाडी पण आपली निमगावच्या सावकारनं मारली तिथं सेमीला. माळशिरसच्या मैदानात चिक्की आणि अर्जुन होती. तिथं गेल्यानंतरच करार आपला फिक्स झाला आणि लगेच विजूभाऊनी मला मदत केली. लगेच बॉन्ड बिंड झाले, सयाबिया झाल्यानं सेमी बघाय मैदानात गेलो आणि तिथंच गाडीनं मार खाल्ला. मी असं नाराज झाले की वाटलं बापरे एवढं टॉपचा नंदेन सेमीला मार खातोय. निमगावच्या सावकारनंच तिथं सेमीला मारलं. पण आमचे बंधू म्हणले तू काही नाराज होऊ नकोस, हा बैल चांगला पळतोय का तर पळतोय. कुठेतरी वाटलं की आपण करार केला नाही, म्हणजे मला असं वाटलं की बापरे करार केला एवढी टॉपची, आज चिक्क्या पण टॉपचा आहे ना अर्जुन पण टॉपचा आहे ना, सेमीलाच मार खाल्ला तिथं. त्यामुळे मग वाचलं, पण परत वाटलं नाही बॅडलक पण असू शकतंय. कधी कधी नंदींचा मोडवर पण डिपेंड असेल, असू शकतंय. पण होतात कालांतरानं अर्जुननं लय सुखद क्षण पण खूप दिलेत. पुसेगावचा गुलाल, जिथं म्हणजे काही काही लोकांचं आयुष्य गेलं पण तिथला गुलाल भेटला नाही. आपण करार करून महिन्याच्या आतच आपल्याला तिथं गुलाल भेटला. त्याच्यानंतर आटपाडीचा सेमी डोळ्याचं पारणं फेडणारा होता 5 लाखाच्या मैदानाचा. परवाचा पण सेमी वडगाव हवेलीचा कडनी पळून MM नानाच्या राजानं अर्जुननं छान गाडी पळाली तिथं. पण मला सांगा, पुसेगावचं मैदान असं वाटत होतं काय तुम्हाला की पुसेगावच्या मैदानाचा गुलाल पाहिजे? मग ती कसं नियोजन कसं केलं आणि तुम्ही तो पायरा केलता? मी पायरा केलता म्हणजे आपला करार झाला. करार झाल्यानंतर पुसेगावचं लगेच मैदान पडलं महिन्याच्या आतच. तर मी नुसतं विलास भाऊंना म्हणलं, विलास भाऊ माझं ड्रीम आहे, माझं स्वप्न आहे, मला हिंद केसरी गाड्या मालकीन व्हायचंय, म्हणजे गुलाल घेऊन नाही 1 नंबर करूनच घ्यायचंय. त्यामुळे मी विलास भाऊंना म्हटलं, तर विलास भाऊ म्हणले अशी 2 बैल आहेत बोलून घ्या तुम्ही. मग पहिला फोन मला वाटतंय मी मनोहर पाटलांना केलता लखनसाठी. पण त्यांचा बैल त्यावेळेला थोडा आजारी होता. तर ते मला म्हणले ताई अजून बैलाचं कशातच काही नाही, मी अजून फेरे बी टाकले नाहीत, फेरा टाकल्यानंतर तुम्हाला सांगतो. मग मी विचार केला, म्हणलं त्यांच्या ह्याच्या वाट बघत बसण्यापेक्षा दुसरं पण पैर जातील. बाबूला फोन केला मी, बाबू भाई असं असं मला पुसेगावसाठी पैरा पाहिजे. तर ते अगोदर म्हणले ताई माझा झालाय अगोदर म्हणले, आणि परत त्यांचा 2 दिवसांनी काय फोन आला माघारी आपण पळूया म्हणून. चालते मग झाला पैरा. ते म्हणले कोणाला बोलू नका एवढंच, मी पण नवीन होती नाही कोणाला बोलले. झालं योगाला जुळून गाडी फायनलला राहिली. म्हणजे तो गुलाल मला वाटते कितवा गुलाल होता तुमचा? त्या 3रा-4था असेल. आणि अनेक लोक तुम्हाला अशी पण म्हटली की बाबा अर्जुन दात लावेल, लगेच दात लावला की दुसऱ्या वयात पळणार नाही असं. त्यावेळेस तो क्षण काय होता? 12ची 12 काय पण म्हणतात, पण मला अर्जुनच्या पळावर विश्वास होता. भले दात लावल्यानंतर 1-2 मैदान कमी पळेल, शेवटी त्याला कमी पळेल, पण आता त्याच पिकला आलंय. जे आदत असताना पळत होता आता त्याच पिकलाय सध्या अर्जुन. आता मॅडम तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की अर्जुन, आता अर्जुन असू द्या, लखन असू द्या, चिमणी असू द्या, ती सगळी बैल असू द्या, देवा बिवा, तो भाग आणि आपला भाग बराच फरक आहे. आणि आपल्या नाही मी तुम्हाला सांगते, ज्या वेळेला आता अर्जुन आपल्या दावणीला आल्यावर कळायला खुराक कसा आहे. ज्या वेळेला राजा चिमण्या सम्राट आपल्या दावणीला 2 दिवस आलते आटपाडीच्या मैदानासाठी, ती एवढी जनावरांची काळजी घेतात, एवढी काळजी घेतात की कोणच आपल्या भागातली तशी काळजी घेत नाही.
त्या बैलांना खवा असतोय, बदाम असतोय, त्यांचा खुराकच खूप आहे. शेंगदाणे 17-18 प्रकारचे ते सगळं मिक्स करून घालतात. आपण काय घालतोय, घाला आटा, घाला शेंगपेंड, झालं आपलं. नाहीतर उडदाची डाळ. त्यांचं खुराक खूप चांगलं आहे, त्यामुळे ती बैल पळत असणार. आणि मला नाही वाटत, काही लोक आरोप करतात की तिकडं डोपिंग असू शकतं हे ते. मला नाही वाटत की त्या बैलांना ते एवढं जीवापाड जपते ती इंजेक्शन देऊ शकत नाही, असं मी म्हणते. म्हणजे त्यांचा जी जीव लावण्याची पद्धत आहे, जीव लावण्याची ती खुराक देण्याची पद्धत आहे, ती आपल्या भागात तर मी तर बघितली नाही. आणि खवा म्हणजे थोडक्यात किती लिटर दूध आठवल्यानंतर ती खवा बनतोय. मला वाटतं 5 लिटर तुम्ही दूध आठवलं तर अर्धा किलो पण खवा बनत नसेल, एक अंदाज सांगते. तर ती तेवढा खवा 1 दिवस आड 2 दिवस आड खवा देते. खवा बैल मनाने खाती ती का आपलं कसं? आता त्यांनी चारताना मी काय बघितलं नाही, पण त्यांनी आपल्या फ्रीज मध्ये आणून ठेवलं. मी विचारलं हे कशासाठी, तर ती मला म्हणले आम्ही बैलांना खावा पण चारतो. तेव्हा समजलं. म्हणजे ह्यामुळे बैल पळते ती. अनेक असं आरोप पण होतं की बाबा खरोखर नाही वगैरे ती बघा 1 दिवस आड 100 ग्राम तूप पण घालतात. आता आपल्या अर्जुनला पण तूप, शेंगदाणे, बदाम हे सगळं खुराक आहे. म्हणजे आपल्यातली म्हणजे त्यांचा एका महिन्याचा खुराकाचा खर्च म्हणजे आपलं एक फॅमिलीची गृहस्थी चालत असेल, मला वाटतं तेवढं एक कुटुंब चालत असेल. ती बैलाची काळजी पण घेतात आणि बैलांना भयानक काळजी घेतात. तेवढी बैल त्यांना कमवून पण देतात कमवून. खर्च पण त्यांचा मोठा आहे, बैल कमवून पण देतात. त्याच्या मागे त्यांचं कष्ट पण खूप आहे. आता मला सांग, त्यावेळेस तो तिथं मैत्रिणी वगैरे किंवा तुमच्या आसपासचे लोक काय? नाही, आता झालंय कसं, मी कर्नाटक मध्ये राहत असल्यामुळे माझ्या तिकडच्या कन्नडच्या पण मैत्रिणी भरपूर आहेत. त्यांना एवढं हे माहित नाही. मी दाखवत असते पण त्यांना ती समजत पण नाही. जे आपले जे मराठीचे आहेत त्यांना कौतुक वाटतं. म्हणजे एक मान सन्मान वेगळा मान सन्मान कसं काय. आणि आमच्या घरात बघा, माझ्या 2 मुली, दोन्ही डॉक्टर आहेत घरात. म्हणजे माझ्या मालकांना पण एवढी आवड नाही, मिस्टरांना, शेटजींना आपल्या. पण माझ्यामुळे त्यांना पण आता आवड निर्माण होत गेली. पण मी एकमेव असं आहे की घरात कोणाचं काही नसताना माझ्या स्वतःच्या जीवावर मी ही नाद करते. म्हणजे मला आवड आहे म्हणून नाद करते, की घरात मुलांना किंवा मालकांना किंवा कोणाला घरात दुसऱ्यांना नाद आहे म्हणून मी सहकार्य करते, असं काही नाही. तुम्ही मॅडम नाद लावला त्यांना? मी माझ्या मिस्टरांना नाद लावला. मला नाद आहे म्हणून मी सगळं मी होल एंड सोल पैर करते. म्हणजे आपली काय असं नाही की आपल्याच नाव गाडी पडते. जी माझा गरुड आहे, माझा रुबाब आहे आपल्या दावणीची, त्यांचं होल एंड सोल पैर मी करते. मैदान कुठलं करायचं मी ठरवते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे, मी पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन हे क्षेत्र चालवते. असं नाही की चला आता भरपूर गाड्या येत्या. अनेक महिलांच्या नावावर गाड्या पळाल्या असतील, परंतु एक महिला सगळं पैऱ्यापासून अगदी मला वाटतं ग्रुपवर सुद्धा तुम्ही चर्चेत असता. म्हणजे एकदम बैलगाडी क्षेत्रात प्रत्येक गोष्टीत तुम्ही सहभागी राहताय. आणि ही एक आनंद वेगळा आहे. परंतु आत्ताचं क्षेत्र नाही, हे बैलगाडीचं जे क्षेत्र आहे, मी ग्रुपवर जरी बोलली तर मला असं वाटतं मी माझा प्रामाणिक जे काय आहे ते द्यावं. मला ग्रुपवर जरी काही चुकीचं वाटलं तर मी बोलते. मी मागचा पुढचा विचार करत नाही की बाबा ना आपण एक महिला आहे का बोलावं. नाही, मी महिला नाही, मी पण एक गाडा मालकी नाही. जी दुसरे गाडा मालक आहेत ग्रुपवर, तशी मी पण एक गाडा मालकी नाही, म्हणून मी माझं मत नोंदवत असते. मी कधीच त्या बाबतीत की नको आपण एक महिला आहे नाही, मी त्या गोष्टीचा विचार करत नाही. खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायची ताकद पाहिजे आणि ताईंच्यात ते आहे. पण ताई मला सांगा, बैलगाडी क्षेत्रात आल्यावर म्हणजे एक आपला जीवन म्हणजे म्हणतात ना आपण की नाही, ह्यात आल्यावर हा आनंद वेगळाच आहे. आपल्याला ऊर्जा देतोय. मला वाटतंय शुगर, बीपी काही म्हणजे डोक्यातच येत नाही. मैदानात किंवा पैर करताना किंवा एखादं मैदान केल्यावर ज्या वेळेला आपण गुलाल घेतो ती आनंद सगळं म्हणजे सगळं विसरते. उन्हात एवढ्या तुम्ही आता आजकाल महिला ऍक्च्युली आपल्या बघताय तुम्ही, आजकाल उन्हात कोण येत नाही, ठराविक आहे त्या जी म्हणजे ही होते. पण मला आवड आहे जायची. आता उन्हाळा किती आहे बघताय, तरी पण मैदानात जातोय, फिरतोय घराघरा. तुम्ही बघताय किती तिथं चालणं होतंय. मला सांगा, असं नाही का वाटत की आपल्या दोन्ही पण मुली डॉक्टर आहेत, त्यांना पण हा नाद लागू शकतो? माझ्या लहान मुलीला आहे आवड. माझी लहान मुलगी, मी जर असं ऑनलाईन बघत असली की जवळच येऊन बसती. ती विचारते मम्मी हे काय आहे, मम्मी ती काय आहे. माझ्या माघारी आमच्या घरात नाद चालवला तर माझी मुलगी चालवेल. म्हणजे पूर्णपणे होल एंड सोल माझ्या गत ती सुद्धा पैरे करेल. ती सुद्धा मैदान म्हणजे कुठली करायची काही नाही, नुसती नाव गाडी पळवलं असं नाही, होल एंड सोल ती सगळं करेल. अशी तिला आवड आहे.
सध्या ती विचारते. कॉलेजमध्ये जरी असली तरी ती मला विचारायची, मम्मी कितव्या गटात अर्जुन पळणार आहे, मम्मी कितव्या गटात जीवा पळणार आहे, तेवढंच ते बघणार. दोन्ही पण मुली तुमच्या जवळ जायचं का? मोठ्या मुलीचं लग्न झालंय, ते आता एमडी करते चेन्नईला. लहान मुलगी आता एमबीबीएस कंप्लीट करून घरी आल्या. परवाचा सेमी आम्ही दोघींनी मिळून बघितला, ती पण एवढी आनंदी झाली की मम्मी किती छान गाडी पळाली. वडगाव हवेलीचा सेमी. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आनंद काय असतो ते ह्या क्षेत्रात आल्यानंतर तुम्हाला काय? 100% ही एक वेगळाच आनंद आहे. म्हणजे एक धुकधुक राहते, काय होतंय काय नाही, आणि परत त्याच्यानंतर जे आनंद मिळतोय एक परीक्षा झाल्यानंतर जसं निकालाच्या वेळेस पोरांचं होतं तसं नाही. ह्याच्या अगोदर मला एक नाही, आमचं पण म्हणजे घरात राजकारण चालतं. इलेक्शनच्या वेळेलाच हा माहोल मला वाटायचा की इलेक्शन तोंडावाल्यावर घरातली धाकधूक आणि निकाल लागल्यानंतर जी जल्लोष उत्साह ते आता मी प्रत्येक आठवड्याला अनुभवते. प्रत्येक मैदान आठवड्याला कुठं नाही, जीवा जातोय, कधी कधी अर्जुन जातोय, कधी गरुडा जातोय, आठवड्याला आहेच. प्रत्येक मैदानात मला वाटतं आपली एकतर पावती असते. आता मला सांगा मॅडम, ह्या खेळानं काय शिकवलं तुम्हाला? ह्या खेळानं काय शिकवलं म्हणलं तर माणसं मी खूप ह्या खेळामुळे जोडली. चांगलं वाईट अनुभव भरपूर आलं. पण माझं तत्व आहे बाबा, आपण ह्या क्षेत्रात लोक खूप शब्द बदलतात, मी एक महिला असून मी ह्या क्षेत्राला दाखवून देणार आहे की मी शब्द कधीच बदलत नाही म्हणून. पण मित्रांनो बघा, अनेक लोकांना वाटत असेल की एवढी मोठी मोठी करोडोची बैल घेतली, पैशाला जास्त किंमत आहे का नावाला किंमत? तुम्हाला पण वाटते? नावासाठी मी म्हणते, प्रत्येक जण नावासाठी झटत असतो, नावासाठी त्यानं झटावं. आपण बी ह्या समाजाचं काहीतरी देणं असते, पैसा काही सगळीच कमवतात. मला सांगा मॅडम, सर्वसामान्य महिला पण येऊ शकते ना, किंवा ज्यांना नाद आहे ती करू शकतात, काय सांगतात सल्ला काय द्याल महिलांना? ज्या महिलांना आवड आहे त्यांनी 100% ह्या क्षेत्रात यावं. ही क्षेत्र सुरक्षित आहे, सेफ आहे, येऊ शकताय तुम्ही. आणि जर युवा वर्गांना किंवा जे काम सोडून म्हणजे सगळं कामधंदा सोडून ह्या क्षेत्रात त्यांना काय सल्ला असेल? नाही, मी युवा वर्गाला संदेश देते की त्यांनी अगोदर आपलं सेटल व्हावं, नोकरी 4 रुपये कमवाय शिकावे. कशातनं पण तुम्ही कमवा, पण 4 रुपये तुम्ही कमवून घर चालवून परत हा नाद जोपासा, की हा नाद खरोखर खर्चिक आहे. त्यामुळे अगोदर कमाईचं साधन तुम्ही शोधलं पाहिजे. ओके मित्रांनो बघा, एक महिलांना प्रोत्साहन देणाऱ्या म्हणजे कसं होतं ताई, म्हणजे कसं होतं ह्या क्षेत्रात सुरक्षित म्हणजे जेवढा क्षेत्र वाईट आहे तेवढं चांगलं पण आहे क्षेत्र, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि आपलं म्हणजे परिस्थिती बघून हा नाद केला पाहिजे, काय म्हणायचं? परिस्थिती बघूनच हा नाद केला पाहिजे तुम्ही. ओके मित्रांनो, धन्यवाद.